शिंदे फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरूच आहे। शिंदेंनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पांची चौकशी करण्यात येते। 900 कोटीच्या प्रकल्पांवरून सेना आणि भाजपामध्ये जुंपणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। जालन्याच्या खरपुडीमधील सिडको प्रकल्पात भूमाफियांनी आर्थिक फसवणुकीचा आरोप केलेला होता। तर शिंदे फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू असलेलं दिसतंय। 900 कोटींच्या प्रकल्पावरून शिंदे आणि फडणवीसांमध्ये जुंपणार का? महायुतीत संवादाची तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। तर गणेश, काय सांगाल की शिंदे फडणवीसांमधलं कोल्ड वॉर सुरू असलेलं दिसतंय। फडणवीसांकडून आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच तो जालन्यातला खरपुडी जो प्रकल्प आहे आणि याच प्रकल्पामध्ये आहे तो आर्थिक गैरव्यवहार झालेला अशा प्रकारचं पत्र आहे ते माजी आमदार संतोष सांबरे यांनी खरं तर मुख्यमंत्री यांना केला होता आणि यानंतरून या सगळ्या प्रकल्पाची आहे ती चौकशी करण्याचे आदेश एकंदरीत देण्यात आलेले आहे। साधारणतः हा सिडकोचा प्रकल्प आहे आणि 900 कोटी रुपयाचा प्रकल्प होता, कारण की ज्यावेळेस ही जमीन आहे प्रकल्पासाठी लागणारी भूसंपादन करण्यासाठी आदेश देण्यात आले होते आणि त्या भूसंपादन करण्याच्या अगोदर काही व्यावसायिकांनी खरं तर ही जमीन आहे ती घेतली आणि त्यानंतरून त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार केला गेला आणि त्यानंतर हा भ्रष्टाचार झाल्याचा आहे ते निदर्शनास आणून देण्यात आलं होतं आणि त्याचमुळे कुठेतरी हा सिडकोच्या प्रकल्पावरून आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये आहे तो झुंपलेली पाहायला मिळते, कारण की या सगळ्या प्रकल्पाची आहे ती चौकशी करण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले पाहायला मिळतात। गणेश दिलेल्या या माहितीसाठी। तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचं कोल्ड वॉर सुरू असलेलं दिसतंय। कुठल्या घटनांनी महायुतीला सुरुंग लागलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 6 फेब्रुवारी सरनाईकांना डावलून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती। 7 फेब्रुवारी ठाण्यात जनता दरबार घेण्याची गणेश नाईकांची घोषणा। 9 फेब्रुवारी आपत्ती व्यवस्थापन समितीतून आधी शिंदेंना वगळलं, वादानंतर त्यांची नियुक्ती। 10 फेब्रुवारी उद्योग खात्याचे अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याबद्दल सामंतांची नाराजी। 16 फेब्रुवारी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असताना शिंदेंकडून स्वतंत्र कक्षाची स्थापना। 17 फेब्रुवारी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा। तर आता पाहतोय शिंदे आणि फडणवीसांमधलं कोल्ड वॉर अजूनही सुरूच आहे। शिंदेंनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पांची आता चौकशी करण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत। 900 कोटीच्या प्रकल्पावरून सेना आणि भाजपामध्ये यावरून जुंपणार आहे का असाही सवाल उपस्थित होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे हे आदेश देण्यात आलेले आहेत। जालन्याच्या खरपुडीमधील सिडको प्रकल्पात भूमाफियांनी आर्थिक फसवणुकीचा आरोप सुद्धा केला होता, तर यामुळे आता महायुतीत बिघाड होण्याची शक्यता आहे का असाही सवाल उपस्थित होतोय। शिंदेंनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश आता फडणवीसांनी दिलेले आहेत, त्यामुळे शिंदे फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू असलेलं दिसून येतंय। 900 कोटीच्या प्रकल्पावरून सेना आणि भाजपामध्ये आता वितुष्ट निर्माण झालंय का? शिंदे फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे असं चित्र आता दिसतंय। तर इतरही राजकीय महत्त्वाच्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। राज ठाकरेंनी मनसे विभाग अध्यक्ष शाखाध्यक्षकांची बैठक बोलवली आहे। दादरच्या सावरकर सभागृहात आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होणार आहे। 27 फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी आता फुटीरांना शोधण्यासाठी नेते उपनेत्यांचं गुप्तहेर पथक निर्माण केले अशी माहिती मिळते। या पथकाने शिंदेसेनेत जाण्याच्या तयारीत असणाऱ्यांची नावं देताच त्यांची हकालपट्टी करण्याचा ठाकरेंचा प्लान असल्याचं समजतंय। विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गटातून जोरदार आउटगोईंग सुरू आहे। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा आज शपथविधी होणार आहे। दुपारी 12 वाजता रामलीला मैदानावर शपथविधी होणार आहे। रेखा गुप्ता यांच्यासह 6 मंत्री शपथ घेणार आहेत।
आज दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा शपथविधी आहे। शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींसह अनेक मंत्री उपस्थित असणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित असणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपुरात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। माधव नेत्रालय आय रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त मोदी आणि भागवत एकत्र येणार आहेत। येत्या गुढीपाडव्याला म्हणजेच 30 मार्चला हा कार्यक्रम होणार आहे। नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या पवन पवार त्यांच्या अडचणी वाढल्यात। नाशिकमध्ये जमीन प्रकरणात 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, तर खंडणी प्रकरणी पवारच्या अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळलाय। मुंबईत पावाचं उत्पादन घटणार असल्याची माहिती समोर येते। लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकरा स्वच्छ इंधनांवर रूपांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत, मात्र ते खर्चिक असल्याचं मत व्यावसायिकांनी दिलंय। त्यामुळे 1 महिना उत्पादन बंद ठेवावं लागेल अशी भीती व्यक्त केली जाते। शेजाऱ्यांचा कोंबडा पहाटे 3 वाजता आरवतो, त्यामुळे झोपमोड होत असल्याने एका वृद्धाने थेट प्रशासनाकडे तक्रार केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासनानं देखील तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे। राधाकृष्ण कुरूप असं तक्रारदाराचं नाव असून हा प्रकार केरळमध्ये घडलाय। आरडीओने दोन्ही बाजूंना बोलावून यावर चर्चा करत तोडगा काढलाय। मुंबई मेट्रोच्या या महत्त्वाच्या टप्प्यात बीकेसी, आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगानं सुरू आहे। या टप्प्याचं आतापर्यंत 93.1% काम पूर्ण झालंय। मार्च 2025 अखेर प्रवासी सेवेसाठी ते सुरू करण्यात येणार आहे असं लक्ष्य आहे। हा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे। पुणे MRDAच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार आहेत। प्रकल्पाचे 82% काम पूर्ण झाल्याने रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटण्याची आशा व्यक्त केली जाते। पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत MK रोड ते वानखेडे स्टेडियमला जाणाऱ्या पादचारी पुलांचं तोडकाम करण्यात येणार आहे। हे पूल हटवण्याकरता महर्षी कर्वे रोडवरील दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी ही 6 तास वाहतुकीकरता बंद केली जाणार आहे। शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत निष्कासनाचं काम केलं जाणार आहे। पीएफचे पैसे आता UPI वरून काढता येणार आहेत। केंद्र सरकार लवकरच UPI द्वारे पीएफ खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे। EPFO खातेदाराला ATM कार्ड सारखं स्मार्ट कार्ड दिलं जाणार आहे। याद्वारे खात्यातील शिल्लक रकमेपैकी 50% रक्कम कार्डवरून काढता येणार आहे। नागपूर विमानतळावर बोईंग 347 विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। ढाक्याहून दुबईला हे विमान जात होतं। विमानात फायर इमर्जन्सीची सूचना दिल्यानंतर 400 प्रवासी आणि 12 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले। अवैधरित्या भारतात आलेला पाकिस्तानी नागरिक नादिर करीम मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहे। नेपाळमध्ये स्थानिकांनी फसवणूक करून पासपोर्ट काढून घेतल्याचा दावा त्याने केलाय। दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क केला असता मदत न मिळाल्यानं त्यानं मुंबई गाठली आहे। पोलिसांचा गणवेश घालून तरुणाला लुटणाऱ्या तोतयाला अखेर बेड्या पडल्यात। चौकशी केली असता आरोपी रायगड भागात होमगार्ड म्हणून काम करत असल्याचं उघड झालंय। त्याने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास पोलीस करतायत। पिंपरी चिंचवडमधील दापोलीत पोलिसांकडून गावगुंडांची धिंड काढण्यात आली आहे। त्यांनी रिक्षाची तोडफोड केली होती। 5 ते 6 दुचाकींचं मोठं नुकसान केलं होतं। अखेर त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात।
ॲपलनं आज आयफोन 16E हे एक नवीन मॉडेल सादर केलंय। आयफोनमध्ये प्रथमच हा ई प्रकार समाविष्ट केला गेलाय। या नवीन मॉडेलमध्ये ॲपलच्या पहिला इन हाऊस मॉडेम ॲपल C1 देखील समाविष्ट आहे। तसंच त्यात आयफोन 15 प्रो मालिकेसारखे ॲक्शन बटन देखील आहे। SSC बोर्डानं मुंबई विभागातील 11 शाळांमधील परीक्षा केंद्र संवेदनशील जाहीर केली आहेत। त्यामध्ये पालघरमधील 5, रायगड जिल्ह्यातील 4 तर ठाण्यातील 2 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे। यामध्ये मुंबई शहरातील एकाही परीक्षा केंद्राचा समावेश नाहीये। ही संवेदनशील केंद्र बोर्डाच्या रडारवर आहेत। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून परीक्षा सुरू होणार आहे। परीक्षेत कुठलाही गैरप्रकार टाळण्यासाठी पर्यवेक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे। पहिला पेपर मराठी विषयाचा असून परीक्षार्थींनी पेपर सुरू होण्याच्या अर्ध्या तास अगोदरच केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे। आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाखांवर जाण्याची शक्यता आहे। यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती। आता राज्यात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर फेब्रुवारी महिन्यात आणखी 2 लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच सरकारी कर्मचारी असलेल्या महिला तसंच दिव्यांग असणाऱ्या 2 लाख बहिणीही यात अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार आहे। तर कोणत्या योजनेतून नावं वगळण्यात आली आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संजय गांधी निराधार योजना 2,30,000 लाडक्यांची नावं वगळण्यात आली आहे। 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या 1,10,000 बहिणींची यातून नावं वगळण्यात आली आहेत। तर कारधारक नमोशक्ती योजना लाभार्थी स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्यांची संख्या 1,60,000 इतकी आहे। फेब्रुवारीत छाननी प्रक्रियेनंतर 2 लाख अपात्र ठरल्याची माहिती आहे। तर सरकारी कर्मचारी दिव्यांगांमधून 2 लाख महिला अपात्र ठरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। आता लाडक्या बहिणींना वगळण्यावरून वडेट्टीवारांचं टीकास्त्र सोडलेलं दिसतंय। गरज सरो आणि वैद्य मरो असं सरकार वागतंय। सरकार लाडक्या बहिणींना फसवतंय असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। बहिणींना फसवण्याचं महापाप सरकार करतंय। बहिणींनी सरकारचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हावं। बहिणींनी बदला घेऊन सरकारला जागा दाखवावी असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। गरज सरो आणि वैद्य मरो या उक्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना फसवत आहे। त्या भाबळ्या आणि बिचाऱ्या आमच्या बहिणींना फसवण्याचं पाप महापाप या सरकारने केलेलं आहे। या नतभ्रष्ट सरकारकडून आता बहिणींनी बदला घेण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आलेली आहे। ज्या पद्धतीनं यांनी तुमची फसवणूक केली, तुम्ही यांना आता बदला घेऊन यांना त्यांची जागा दाखवा, एवढंच आव्हान करण्यापाशी आता आमच्या पुढे आहे। 2019 मध्ये भाजपमुळे शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकल्याचं राऊतांनी म्हटलंय। मात्र 5 वर्षांनंतर हा वाद सुरू होण्याचं कारण काय आहे? मुख्यमंत्रीपदावरून ठाकरे शिंदेंमध्ये कशी झुंपली आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात। I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta. मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता। शिंदेंच्या दाव्यानंतर ठाकरे गटानंही शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकण्याला भाजपच जबाबदार असल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळलंय। इतकंच नाही तर दिल्लीत शिंदेंचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांचाही शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं
भारतीय जनता पक्षावर. मी काय म्हणतो ऐकून घ्या. त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50चा, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा. उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत. पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही. एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना. पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत, अजित पवार व त्यांचे इतर सहकारी, ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महादजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती. एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द ठाकरेंनी दिला होता. मात्र त्यानंतर ठाकरेंनी शब्द फिरवल्याचा दावा शिंदे गटानं केलाय. तर राऊत 5 वर्षानंतर का बोलतायत असा सवालही देसाईंनी उपस्थित केलाय. 5 वर्षांना सुचलं का बोलायचं? संजय राऊतांना आम्ही 19 सालीच म्हणत होतो महाविकास आघाडीचं सरकार झालं तेव्हा मी बोललो तुमच्या वाहिन्यांबरोबर सकाळी. आणि 21 दिवस आम्हाला फिरवलं मुंबईमध्ये. नवीन आमदार आम्ही निवडून आलतो 2019च्या विधानसभेला. 15 दिवस आम्हाला ठेवलं आणि आमच्याकडं असं बोर्ड दाखवलं माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी. शिंदे साहेब आमच्या बरोबर बसले होते आणि शिंदे साहेबांकडे बोर्ड दाखवून म्हणले मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे. आगामी काळातील महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे गटानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तर ठाकरे गटानंही पुन्हा शिवसेना फुटीचा मुद्दा तापवण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा मुद्दा महापालिका निवडणुकीत किती महत्वाचा ठरणार आणि मुख्यमंत्री पदामुळे शिंदे आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडणार का, यावरून महापालिकेच्या विजयाचं समीकरण अवलंबून असणार आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. तर आता दादरमधून बातमी समोर येते. दादरमध्ये 10 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई समोर येते. माटुंगा पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दादरमध्ये तब्बल 10 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. मुंबई गुन्हेची शाखेची कारवाई समोर येते. याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड. तर सचिन, काय सांगाल? मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई समोर आली आहे, काय अधिकची माहिती? शाखेने केलेली आहे. शाखेच्या कक्ष क्रमांक 2 ने सादरवरून तब्बल 10 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले केलेली आहे. आता ड्रग्ज कोणाला पुरवले जाणार होते आणि कोणी कुठून हे ड्रग्ज आणण्यात आले होते या सगळ्या गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. दोघांना अटक करण्यात आलेली आहे. दोघांनाही आज कोर्टात हजर केलं जाईल आणि यामागे मुख्य सूत्रधार कोण होते याचा आता गुन्हे शाखेने. जी धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीसाठी. तर मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई समोर येते. दादरमध्ये तब्बल 10 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. माटुंगा पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.